की त्याला माहीत आहे काही गोष्टी आणि मला सुद्धा काही गोष्टी माहीत आहे. तर ते तुम्हाला मी सगळं आहे ना आज म्हणजे क्लिअर सांगते. ते पोलीस लोक त्यांचं जेव्हा अगदी खरं आहे, पण माझ्या पोराने मला चढायला लावली पडलं आणि FIRची कॉफी मी. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? जय महाराष्ट्र. तर आज मी ब्लॉगची सुरुवात करते आहे. आमचे काही प्लॅन्स होते, त्यासाठी मी 2 दिवसाकरिता मावशीकडे राहायला आले होते. साहिलबद्दलच आहे ते प्लॅन्स, ते मावशी तुम्हाला पुढे सांगेलच. चला ब्लॉग कंटिन्यू करा. चला आपण बघूया मावशी काय कर. हां, तरी ते मावशी. तुला आवडतो? आमच्या रिंकूला आवडतं म्हणून मी केला आहे मसाले भात. नको? वाव, पसारा नको दाखवू ना. जाऊ दे. पसारा पाडलाय. आवरायचा आहे पसारा आता. ते हां ये इकडे लाडूची खिचडी वेगळी लावली आहे कारण की ती साधं खाते ना जेवण, त्याच्यामुळे. क्या बा बेटा, काय झालं ग? बघ ना चेहऱ्यावर ना हां. ते जरा पिंपल्स येतात आहेत आणि स्किन अशी. ओ, तुला डार्क सर्कल पण झाले आता चेहऱ्याला. कसं काय ग? काय माहिती, झोप नसेल होत पूर्ण तुझी? तरी झोपते. काही सोल्युशन आहे का तुझ्याकडे याच्यावर? सांगते चल तुला. दर हे प्रोडक्ट आहे क्युअर स्किनचं माझं. अच्छा. हां, तुला सांगते मी कसं लावायचं. चल. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तसं तर ब्लॉगची सुरुवात हिने केलेलीच आहे. ॲक्च्युली ना आमचं हिला मी 4-5 दिवसापूर्वी फोन केला होता की तू कामावर सुट्टी घे, आपल्याला जायचं आहे गावाला. तर त्यासाठी तिने सुट्टी पण घेतली, पण मध्येच आमचं काही प्लॅन थोडासा गडबड झाला आहे. आणि हॅलो बोल. बोलो. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. 1-2 मिनटं मी ब्लॉग स्टॉप करते. मला हिला काही समजून सांगायचं आहे, कारण की तिला बघा ना किती सारे डार्क सर्कल आले आहे आणि हा प्रॉब्लेम मला सुद्धा होता. इकडे बघा म्हणजे पूर्ण डार्क सर्कल गेले आहे. नाकावर मला पिगमेंटेशन होते सुद्धा गेलं आहे. तर गेल्या 6 महिन्यापासून मी हे क्युअर स्किन प्रोडक्ट वापरते आणि तुम्हाला मी दाखवलं पण आहे याआधी. आणि हे कसं बाय करायचं ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर तुझ्याकडे स्मार्टफोन आहे का? तर इकडे बघा, तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर सिम्पली इथे साईडला बघा, तू पण बघ इथे साईडला. तर सिम्पली इथं प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करायचं आहे, क्युअर स्किन ॲप. नाहीतर मग माझ्या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे, तिकडनं तुम्ही डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला तुमचा फोन नंबर द्यायचा आहे, OTP टाकायचा आहे. त्याच्यानंतर डॉक्टर तुमच्याशी कन्सल्ट करतील, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल आहे या पिंपल्स आहे. त्याच्यानंतर डॉक्टर तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी विचारतील, ते तुम्हाला ते सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्टर तुमचा एक असा फ्रंट साईड आणि एक असा साईड फोटो मागतील, तो तुम्ही तिथे द्यायचा आहे. त्यानंतर तुमची स्किन ॲनालाइज होणार आणि मग तुमच्या स्किननुसार ती तुमची किट कस्टमाइज होऊन तुम्हाला ती भेटणार. असं नाही आहे की मी आता हे प्रोडक्ट घेतलं आहे म्हणजे मला हे प्रोडक्ट दिलं आहे, सेम तेच प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे हिला भेटणार. असं तुम्हाला तुमच्या स्किननुसार किट भेटणार. आणि तुम्हाला जर ही किट बाय करायची असेल तर इथे बघा अनिता 100 हे माझा कुपन कोड आहे, तो तुम्ही यूज करा, तुम्हाला 100 रुपये ऑफ भेटणार आहे. आणि हे प्रोडक्ट डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, 100% सेफ आहे व डॉक्टर सर्टिफाईडसुद्धा आहे. बरोबर डॉक्टर तुम्हाला डाएट टिप्स देतील, त्या डाएट टिप्ससुद्धा फॉलो करायच्या आहे. जसे की आपण जर कुठल्याही स्किन स्पेशलिस्टकडे गेलो तर आपल्याला तिथे फीस द्यायची, परत जाण्याचा खर्च होतं. पण हे सगळं आपल्याला घरी बसल्या करायचं आहे. डॉक्टरची कन्सल्टेशन फीस 1ही रुपया तुम्हाला द्यायची नाही आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट बाय करणार तेव्हा तुम्हाला ही 2 ते 3 दिवसामध्ये याची डिलिव्हरी भेटणार. गेल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये 98% लोकांना याचा रिझल्ट भेटलेला आहे. तर बिनधास्त बाय करा, 100% सेफ आहे. तर चला आता ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. बारीक रव्याचे थालीपीठं खूप छान होतात. बारीक रवामध्ये ना मी थोडंसं दही मिक्स करून त्याच्यामध्ये बारीक कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या असं सगळं काही मी आणि कोथिंबीर पण टाकायची आणि असं सगळं 1-अर्धा तास मी त्याला भिजवलं, मस्त पराठे बनवले बघा. आप खाओगे? नहीं, मुझे पसंद नहीं है. हां. मिस्टर उठले आहे, त्यांचा चहा दिला. नाश्ता झाल्यानंतर मध्ये काही व्हिडिओ नाही बनवला, डायरेक्ट दुपारी 2 वाजताचा व्हिडिओ आहे. 2 वाजता आम्ही जेवायला बसलो. या जेवायला आज बनवलं आहे मसाले भात. तिला मसाले भात खूप आवडतं. पनीर टाकून बनवलं आहे मी. कसं झालं ग? मस्त, एक नंबर. छान झालं ना?
जेवण झालं आणि आता आम्ही इकडे सगळे आराम करतो आहे. आणि माझ्या बहिणीची मुलगी काल आली होती आणि आज तिला जायचं आहे, कारण की उद्या तिला ऑफिस आहे. तर मग आता तिला उठवते. उठता करता तरी पण 5 वाजले. माझ्या बहिणीचे फोनवर फोन येत आहे. तर मग तिला म्हटलं, अगं उठ, तुला जायचं आहे, परत अंधार होईल, निघाली आहे. आता ती गेल्यावर लाडो काय तमाशा करते आता बघा व्हिडिओमध्ये पुढे. ती आली तर जरा 2 दिवस मला पण छान वाटले, नाही तर घरामध्ये खूप करमत नव्हतं. अरे थम्सअप पिऊ ये. ओके ग्रेप्स. लाडो उठली आणि रडती आहे की दीदी कुठे गेली, तिला का पाठवलं मम्मी. तर दुपारचे 4 वाजले आहे. इकडे माझा ड्रेस चेंज केला आहे मी, कारण की माझ्या बहिणीची मुलगी ती काल आलती आणि आज ती गेली आहे. आत्ता जस्ट ती गेली, तिला खाली मी पोहोच करून आले आणि म्हटलं तुमच्याशी बोलावा. काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुम्ही माझा थंबनेलही बघितला असेल. तर तुम्हाला ना बऱ्याचशा काही गोष्टी समजलेल्याच नाही आहे की मला काय म्हणायचं आहे, ते कुणालाही समजत नाही आहे. तर इथे एका ताईची कमेंट आहे, तिचं नाव पण मी तुम्हाला सांगते. प्रिया म्हणून नाव आहे, पूर्ण नाव मी घेत नाही, प्रिया नाव आहे. तर ह्या बाईला फक्त पोरगीची काळजी आहे. तो साईल आईला बोलव म्हणतो आणि ही बाई सरळ म्हणती मी जाऊ शकत नाही, बिचारी बिनबापाची पोरं. तो साहिल जेलमध्ये आहे ना, आणि ही महाराणी मेहंदी काढते, पुरणपोळी खाते, हिला फक्त नवरा आणि पोरगी पाहिजे आहे. आणि दुसरी कमेंट तुम्हाला सांगते, विराजसाठी ही कमेंट आहे. काय काय खरं नाही बाई, तुझं अर्चना नाव आहे. या अर्चना तर मला नेहमीच निगेटिव्ह बोलत असते. काय खरं नाही बाई, तुझा भाऊ जेलमध्ये आहे तरी बर्थडे साजरा करतोय, विराजला म्हणते आहे. आणि म्हणे आम्हाला दुःख आहे, टेन्शन आहे, बर्थडे साजरा करताय, दुःख टेन्शन नाही. किती नौटंकी करतात दुःखाची. आता काही बोलते मी. तर प्रत्येकाला ना असा गैरसमज आहे की मी लगेच तिथं जायला पाहिजे, तिथं पैसे द्यायला पाहिजे, तू काही पण कर, पैसे वगैरे दे, त्याला बाहेर काढ, असं तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे. पण ॲक्च्युली काय झालं आहे ना, माझ्या बहिणीच्या मुलीला मी का बोलवली तिथे तुम्हाला मी सांगते. तिला मी ना 4-5 दिवसापासून तिला मी सांगून ठेवलं होतं की तू 2 दिवसाची सुट्टी घे, आपण गावाला जाऊया. तर ती म्हणली ती हो. मग तिने तिथं सुट्टी पण टाकली, मला फोन केला आणि आमचं बुधवारी जाण्याचं प्लॅन झाला होता. कारण की बुधवार आणि काहीतरी अजून एक वार आहे, त्याच दिवशी आपण त्याला भेटू शकतो. आणि साहिलला भेटण्यासाठी ना म्हणजे मी एक तर विराज, आम्ही दोघांपैकीच भेटू शकतो, बाकी तिसऱ्याला भेटून देत नाही. तर मागच्या वेळेस जे प्रकरण झालं होतं ना, त्यातनं एवढं काही मला माहिती पडले ना की कुठल्या गोष्टी काय, कसं त्याला सोडवायचं, काय होतं आणि यातनं म्हणजे काय होणार आहे, खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव आला आहे. मी का शांत आहे ना, तर ते तुम्हाला मी सांगते. तर आमचा प्लॅन झाला जाण्याचा. मग मी तिला सांगितलं, तर तिने सुट्टी घेतली आणि अचानक आमचा म्हणजे मी स्वतःहून प्लॅन कॅन्सल केला जाण्याचा. तर तिला मग सुट्टी होतीच, तर ती म्हटली, मग मी तिला म्हटलं मग तू माझ्या घरी ये, 2 दिवस राहा, तेवढंच मला पण चांगलं वाटेल. म्हटलं घरात मला अजिबातच करमत नाही आहे आणि तुम्ही जरा मला किती जरी म्हटले ना, म्हणजे मला किती जरी नावं ठेवली ना, मला काही फरक पडत नाही. फक्त नवरा पाहिजे, पोरगी पाहिजे, तर बिंदास बोला तुम्ही. मी त्या विचारात तुम्हाला मी काहीच बोलू शकत नाही, कारण तुमचं तोंड आहे, तुम्ही बोलणार. तुम्हाला जे दिसतं म्हणजे तुम्ही जे दिसतं ना ते तुम्ही मनावर नाही धरत, पण तुम्ही वेगळंच काहीतरी भलतंच काहीतरी मला म्हणजे कमेंट करता आणि तुम्ही असं समजून घेत नाही. म्हणजे बाकी काही माझे सबस्क्रायबर घेतात मला समजून, पण काही असे असतात की ते असं निगेटिव्ह बोलतात. तर मग ती आली 2 दिवस ती राहिली इथे. आणि मग आम्ही का नाही गेलो, ॲक्च्युली काय झालं ना, विराज भेटलं होतं ना साहिलला, आणि साहिलने 1-2 जणांकडे मला मेसेज पाठवला आहे की आता सांग मम्मीला तू येऊ नको, कारण की साहिल आतमध्ये आहे ना, तर त्याला पण काही गोष्टी तिकडे आतमध्ये माहीत पडतात, पोरांमध्ये किंवा तिथं त्यांना काही गोष्टी माहीत पडतात. तर तो काय म्हटला की मम्मीला सांग तू येऊ नको म्हणून. मग मला ते फोन आला मला की तुम्ही येणार आहेत ना, तर त्याने मेसेज दिला आहे की आता सध्या नका येऊ, कारण की त्याला माहीत आहे काही गोष्टी आणि मलासुद्धा काही गोष्टी माहीत आहे. तर ते तुम्हाला मी सगळं आहे ना आज म्हणजे क्लिअर सांगते तुम्हाला की का मी जात नाही आहे आणि एवढा उशीर मी का लावते आहे. तर आणि समजून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा समजून घेतल्यानंतर ना थोडंसं विचार करा, निगेटिव्ह कमेंट करताना, निगेटिव्ह बोलताना विचार करा की मी का शांत आहे, काहीतरी कारण असेल ना. तर कसं असतं, पोलिसांची एक ना प्रक्रिया असते, म्हणजे हे सगळं प्रकरणावर तपास करण्याची
की काय झालं आहे, कसं झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर एक ते सी ए म्हणून सी ए असतो, त्याला काय म्हणतात बाई, सी ए म्हणतात बाई त्याला, तो एक पेपरचा गठ्ठा असतो, सी ए म्हणतात असं. तर चार्जशीट म्हणतात त्याला. तर ते पोलीस लोक त्यांचं जेव्हा तपास पूर्ण होतो ना तेव्हा ते कोर्टाला देतात. आणि ते पोलीस लोक कधी देतात, आता त्यांचे तर सगळं तपास झालेला असतो, पण कसं असतं ना, ते 3 महिन्यात त्याला टायमिंग असतो. त्या 3 महिन्यामध्ये ते लोक पोलीस कोर्टाला ते चार्जशीट देतात. तर ते सी ए आहे ना, ते सी ए अजून त्यांना नाही दिलं. आणि ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही. आणि हे मी मागच्या वेळेस जसं मला कळलं होतं साहिलचं, तसं मी लगेचच्या लगेच निघाले होते, कारण की मला काही माहीतच नव्हतं. आणि तिथं जाऊन तिथं राहून या सगळ्या गोष्टी मला माहीत पडल्या आहे. आणि असं म्हणतात कोर्टाची पायरी चढू नये, तर ती अगदी खरं आहे. पण माझ्या पोराने मला चढायला लावली आणि त्याचा मला भयंकर त्रास होतो आहे त्या गोष्टीचा. आणि त्यालासुद्धा माहिती होतं की माझ्या मम्मीला हा त्रास होणार आहे. त्याला माहीत आहे मी तिथे गावाला राहू शकत नाही, कारण की गावाला का नाही राहू शकत मी, तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या तोंडात ऐकलं आहे की मी जाऊ शकत नाही, मस्त एवढा मोठा बंगला आहे, तुझ्याच नावावर आहे, मग तू तिथं का राहू शकत नाही. कारण की घरात किचकिच चालू आहे. ॲक्च्युली माझ्या भावाला काही काम नाही आहे, कामधंदा नाही त्याला सध्या. आणि त्याचं असं म्हणणं आहे की मला घर विकायचं, नाही तर मग मला तू 2 लाख रुपये काढून दे. तो मला फोन करतो, मी तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही. मला माझ्या पोराचं टेन्शन वेगळं आणि इकडचं टेन्शन मला थोडंसं वेगळं झालेलं आहे. मी अक्षरशः काल रात्रीसुद्धा इतकी रडली ना, की मी सगळीकडनं हे झाले. आणि असं वाटतं आपल्या बापाचं घर आहे, आपल्या बापाने आपल्याला दिलं आहे, आणि कशाला विकायचं. प्रॉपर्टी विकतात का कोणी, नाही विकत प्रॉपर्टी विकून काय दवाखाना करायचा, खर्च खाऊन घ्यायचं, आमचं असं म्हणणं आहे. मला नाही काही गोष्टी पटत. आणि माझ्या वडिलांचं शेवटची एक त्याच्यात जीव होता माझ्या वडिलांचा, तर माझं मन नाही ते गोष्टी करायला. तर तो मला माझा भाऊ फोन करतो की ते असं करायचं, विकून टाकायचं, त्याचं असं म्हणणं आहे. कारण की त्याचे पण खूप प्रॉब्लेम्स चालू आहे. आईचं दवाखाना कसं करणार, मग आईला मेडिसिन लागतात, आईला आणि भाऊजाई किती कमवणार, काय त्यांचे घरातले ते मॅटर आहे. पण मी ह्या गोष्टी नाही करू शकत. घर विकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आज एवढं मोठं घर माझ्या बापाने बांधलं आणि ते मी असं माझ्या बापाला वर्ष पण झालं नाही, त्याची अशी विल्हेवाट लावायची, हे किती चुकीचं आहे मला तुम्ही सांगा. हां, जरी माझ्या नावावर ते घर आहे तर मी तिथं जाऊन राहते आहे का, काही करते आहे का. ते लोकच तिथं राहत आहे ना, त्यांना मस्त घर झालं आहे, फक्त कमवायचे खायचे, दुसरं काही नाही. पण मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे मला. आता त्यांना म्हणतो द्यायचं, त्यांनी मला देऊन गेले. काहीतरी माझ्या वडिलांनी विचार केला असेल म्हणून तर त्यांनी मला दिलं ना. हां, तर असो. आणि हो, तर मग काय झालं, त्याच्यामुळे मी तुम्हाला असं म्हणते की माझी राहायची सोय नाही आहे. एवढ्या कटकटमध्ये, एवढ्या किचकिचमध्ये, एवढ्या भांडणामध्ये मी नाही राहू शकत. मला अक्षरशः मला स्वतःला डिप्रेशन झाल्यासारखं होतं आहे कधी कधी. मी एकटीच रडत बसते मी, की म्हणजे असं काय झालं, मी काय विचार केला होता, हे काय होऊन बसलं, एवढं मोठं प्रकरण कसं होऊन बसलं, कुठं साहिल चुकला, काय झालं काय नाही. मी माझ्या खरंच खूप टेन्शनमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं मला जे डायरेक्ट बोलतात ते ना, ते तुम्ही विचारच करत नाही. आणि पोलिसांचं जोपर्यंत सी ए पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं जामीनसुद्धा टाकता येत नाही. आता जामीन टाकल्यावर तो काय होतो, रिजेक्ट होतो का ते पास करतात, कारण की ही प्रोसेस खूप मोठी आहे. तुम्हाला असं वाटते जा आणि त्याला बाहेर काढ आणि इथं पैसे भर, असं नसतं, असं अजिबात नसतं. त्याच्यातनं मी गेली आहे, मला माहीत पडलं आहे, त्याच्यामुळेच मी जात नाही आहे. मला माहीत आहे आता मला जेव्हा जावं लागणार ना, तेव्हा मला तिथे 8 ते 10 दिवसाचा प्लॅनिंग करूनच जावं लागणार आहे. त्याला जेव्हा ते पोलीस सी ए तिथं टाकणार ना त्याच्यानंतरच. आणि ते जेव्हा टाकतील तेव्हा मी जाणार आहे. आणि मी लाडूला पण घेऊन जाण्याच्या प्लॅनमध्ये आहे. आणि मी माझे एक फ्रेंड म्हणजे माझी एक सबस्क्रायबर आहे, तिच्यासंग माझं कॉन्टॅक्ट झाला आहे. मी तिच्या घरी जाणार आहे. ती संगमनेरमध्येच राहते. ती म्हटली माझ्या घरी बिनधास्त तू येऊन राहा. तर मी इथून गेल्यावर माझ्या माहेरी न राहता मी तिच्या घरी थांबणार आहे. ती म्हणे तुला जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत तू राहा म्हणे, आम्ही तुला सपोर्ट करू, साहिलला बाहेर काढण्यासाठी तुला मदत करू. असं म्हणजे परखे लोक कामं येतात बघा ना. किती मला ती बिचारी फोन करते, ये म्हणते माझ्याकडं राहा म्हणते. तिचे मिस्टरसुद्धा म्हटले ये राहा आमच्याकडं. तर आता बघूया, माझ्या मिस्टरांना पण मी सांगितलं आहे, तर ते पण म्हणले ठीक आहे, जसं तुला जमन तसं तू कर. आणि त्यांनी पण सांगितलं आहे तिथनं जेव्हा साहिलला तू बाहेर काढशील तेव्हा त्याला इकडे घेऊन ये. आता तिथं त्याला ठेवू नको, त्याला तू इकडे घेऊन ये. तर मी साहिलला आणणार आहे. प्रत्येकजण म्हणतं पोरांना जवळ ठेव. अरे मी काय जगातली एकच अशी व्यक्ती आहे का जिने मुलं हॉस्टेलला ठेवली? हां,
साहिलबरोबर जे काही पोरं आहे ना ते त्यांच्या आईबापासोबत राहतात, त्यांच्या फॅमिलीसोबत राहतात, पण त्यांच्याकडनं पण जे व्हायचे ते त्यांनी ते केलं करतातच ना. आज प्रत्येकजण माझा व्हिडिओ बघत असेल, तुम्ही मला सांगा की तुमचे पोरं तुमचे किती ऐकतात. क्वचित काही असेल सुशिक्षित फॅमिली वगैरे की त्यांची मुलं त्यांचं ऐकत असतील, पण असे बरेचसे ठिकाणी असं आहे की आईचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, पोरं बाहेर जातात. आईबाप काय करणार आहे हो, आईबापाची काही चुकी नसते त्याच्यामध्ये. तुम्ही आईला किंवा आईला असं दोष देणं हे तुमचं फार मोठं चुकीचं आहे बोलणं. मी तर माझ्या घरात होते, मला काही माहिती नाही काय नाही, जे समोर आलं ते तुमच्या समोर आलं आणि मी ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यात मी त्याला फोन केला किंवा माझ्याकडनं काही झालं, मला तर कोणाचं भांडण झालं आणि कोणाचं काय झालं मला ते सुद्धा माहिती नाही आहे. कोणाचं मारामारा झालं आणि काय झालं मला फक्त फोनवर माहीत पडलं. आणि FIRची कॉफी मी स्वतः बघितलेली आहे. त्या FIRच्या कॉफीमध्ये ना तुम्ही मला म्हणतात ना की तुम्ही न्यूज बघा, न्यूजमध्ये असं काय आलेलं आहे, पण न्यूजचं तुम्ही सोडा. न्यूजमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे, पण FIRची कॉफी मी बघितली आहे, FIRमध्ये वेगळं आहे. दोघांमध्ये थोडासा फरक आहे न्यूजच्या बोलण्यामध्ये आणि याच्या बोलण्यामध्ये. आता मी तुम्हाला तर खोटं सांगणार नाही ना, आणि मी तुम्हाला काही FIRची कॉफी दाखवू शकत नाही ना. तर FIRमध्ये आहे मारामाऱ्या वगैरे झालेल्या आहे तिथे त्या पोरापोरांमध्ये. ॲक्च्युली शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंती होती ना, त्या दिवशीच काहीतरी वादावाद झाले ते वाटतं. मग नंतर दुसऱ्या दिवशी या पोरांचं काय झालं एवढं काही प्रकरण डिटेल्समध्ये मला माहिती नाही आहे, पण त्याच्यामध्ये साहिल नव्हता. साहिल तिथे बसलेला होता, तिथे काहीतरी क्रिकेटची मॅच चालू होती आणि तिथंच हे प्रकरण झालेलं आहे. आणि तिथे साहिल बसला होता आणि पाठमागून ते असं म्हणजे ते प्रकरण होऊन गेलं. पण आता तुम्ही सर्वांनी साहिलला बघितलं आहे, साहिलबद्दल एवढी मोठी जी न्यूज आली, तो तसा आहे का? अजिबात नाही. तो किती शांत आहे, इथं येतो तर त्याच्या तोंडावरची माशी उडत नाही. हां किती तो शांत राहतो. तो असं काही मी स्वतःच माझे पोरं असं विश्वास ठेवू शकत नाही की माझा पोरगा असा आहे. मी नाही विश्वास ठेवू शकत. आणि त्याच्याशी माझं जेव्हा बोलणं होईल ना तेव्हा मी सांगेल. आणि तो जेव्हाही कधीही बाहेर येईन तेव्हा मी तुमच्याशी त्याला डायरेक्ट त्याला म्हणणार, तू डायरेक्ट व्हिडिओसमोर बोल. सगळेजण चुकीचं समजतं आहेत आपल्याला, आपण काहीतरी चुकलं आहे कुठंतरी. तू डायरेक्ट बोल, जे आहे ते सांग तू डायरेक्ट. आता बघूया बाहेर कधी येतो कधी नाही, आता ते द्यावयालाच ठाऊक आहे नाही का. आणि तुम्हाला असं वाटतं की मी लय सुखाते मी लय टेन्शन घेत नाही. अरे पण मला माहिती आहे ना मी किती टेन्शनमध्ये आहे, माझं काय चाललं आहे. मला असं दिवसभर अजिबात घरात करमत नाही. म्हणून तर बहिणीच्या पुरीला म्हटलं तू येऊन राहा म्हटलं, मला अजिबात करमत नाही म्हटलं घरामध्ये, मला फार कसं तरी होते म्हटलं. मला रात्रंदिवस तोच विचार. तुला कसं काय पुरणपोळी खायला गेली. अरे वर्षाचं नवीन सण असतो, आपण जे काही करतो ना ते आपल्या मुलांसाठी चांगलं व्हावं म्हणून मी सगळ्या गोष्टी करते की चांगलं व्हावा. आता नवीन वर्षाचा पाडवा होता, मी पुरणपोळ्या केल्या, त्याच्यामध्ये पण मला बोललं आहे. तर फार वाईट वाटतं असं. मी आहे तेच दाखवत असते मी व्हिडिओमध्ये, मी असं वेगळं काही नाही. जे दिवसभर मी करते, तुम्हाला चुकीचं बोलायचं तुम्ही बोला, मी त्याच्यावर काहीच बोलू नाही शकत. मी माझं जे रुटीन आहे जे मी करते तेच तुम्हाला दाखवते. मेहंदी काढली तर काढली होती, कारण की माझ्या मिस्टरांनी मला फोर्स केला, तू पण काढ. 4-5 वेळा ते मला म्हणले, अरे काढ ना मेहंदी, थोडीशी काढ मेहंदी, पाडवा आहे. मग मी काढली. आणि मी कशी मेहंदी काढली बघा, आणि मी 10 मिनटामध्ये धुवून टाकली लगेच ती मेहंदी बघा. त्याला मेहंदी म्हणतात. ह्याच्यावरसुद्धा मला कमेंट केलं. आणि आता लाडू आहे, ती लहान लेकरू, तिचं काय दोष बरं. लाडूला सुद्धा तुम्ही सगळे निगेटिव्ह कमेंट करता. अरे ती 4 वर्षाची आहे आणि मोठी झाल्यावर थोडी ती अशी करणार आहे का. लहान पोरं नाही खेळणार तर आपण खेळणार का. मस्ती कोण करणार, तिच्याच वयाची पोरं करणार ना मस्ती. थोड्या दिवसांनी मुलींचं कसं असतं, मुली थोड्या वयामध्ये आल्या का आपाप शांत होतात आणि समजदार होतात मुली, असं नसतं. मी पण माझ्या लहानपणी मी अशीच होते. मी तर 5 रुपयाची सायकल आणायची, दिवसभर बाहेर खेळायची, घरातले काहीच कामं करत नव्हते. जेव्हा लहान होते मी तेव्हा मला थोडं आठवतं माझं. आम्ही 3 बहिणी होतो आणि माझा भाऊ, आम्ही 4 आमचा असं परिवार होता. तर असं नाही आहे. त्याच्यामुळे माझे मिस्टर काय म्हणतात, अरे ती लहान आहे, ती मस्ती करणार तर कोण मस्ती करणार. व मला असं दिसतं आहे की तुम्हाला सर्वांना साहिलची खूप काळजी लागली आहे की तो कधी बाहेर येईन, त्याला लवकर बाहेर काढ. ते मी सगळ्यांची कमेंट्स वाचते ना, मला फार असं चांगलं पण वाटतं की तुम्ही सगळेजण मला एवढं सपोर्ट करताय. आणि मी का जात नाही आहे आता या व्हिडिओत तरी तुम्हाला समजलं असेल, कारण की माझा जाऊन काहीही फायदा होणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे साहिलला पण ह्या गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो आहे की मम्मी येऊन काही फायदा होणार नाही, तू येऊ नको. कितीही जरी पैसा वाचला, कितीही जरी पैशावाला असला तरी तुम्ही कोर्टाच्या आणि त्याच्या नियमाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तिथे तुम्हाला नियम पाळावेच लागतात आणि त्या नियमामध्येच मी जाणार. मी जबरदस्ती जाऊन कुणाला भेटणार, याला पैसे देते त्याला पैसे देते, अरे माझ्या पोराला, असं होत नाही. कितीही कोणीही असू दे, मी त्याला म्हणलं माझ्या पोराला बाहेर काढा, मी एवढे पैसे देते, तर असं नाही होत. हे तुमचं खूप चुकीचं बोलणं आहे. मला एका ताईची कमेंट होती की अगं तू तिथं पैसे दे, त्यांना सांग माझ्या मुलाला बाहेर काढा. एवढं सोपं नाही हो, या गोष्टी नाही सोप्या. त्याच्यामुळे मी जात नाही आहे. त्याच्यामुळे मी शांत आहे. जोपर्यंत त्यांचं CA पडत नाही, चार्जशीट जोपर्यंत
पोलीस लोक कोर्टाला देत नाही तोपर्यंत काही होत नाही, हे तर मला एवढं मला माहिती आहे. ते जेव्हा देतील त्याच्यानंतर मग आपण कोर्टामध्ये जायचं, जामीन टाकायचा, मग तिथं कोर्टाची प्रोसेस असती. कोर्टाने जर तो ॲक्सेप्ट केला तर केला, नाही केला तर नाही केला, मग परत राहायचं आतमध्ये. ते असे नियम असतात. त्याच्यानंतरच आपण ते पुढे जाऊ शकतो, सोडवण्याची प्रक्रिया करू शकतो. ठीक आहे. आणि मी करणार आहे, मी काय त्याला काही सोडणार आहे का? मला माहिती त्याने काही नाही केलं, माझ्या मुलाने काही नाही केलं, मला माहिती आहे. मी जाणार आहे. आणि मी तुम्हाला असं वाटतं की तुला काही फरक पडत नाही, पण आता काय बोलू तुम्हाला मी? जाऊ दे, नाही काही बोलू शकत. ज्याला समजायचं ते समजून घेतील, ज्याला नाही समजायचं ते नाही समजून घेणार. मी प्रत्येक गोष्ट क्लिअर केलेली आहे आता या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मी जाते आता. आणि काही चुकून जर काही बोलले असेल, कोणाच्या कमेंट्स वाचल्या, राग आला असेल तर येऊ द्या. आता काय बोलू मी? तुम्ही बोलतातच मला तशी, तर मी काय बोलणार? ओके नाही. ठीक आहे, चला मग येते. बाय बाय.